जसं तू म्हणालास की संवाद कुठेतरी हरवत चाललाय, लोक एकाच बाजूने विचार करतायत आणि तीच बाजू लावून धरतायत, तीच बाजू मोठी करतायत. असं समज मी चहाची टपरी टाकली, खूप चालते, प्रचंड चालते, सुरुवातीच्या काळात खूप चालते, पण त्याच्या बाजूला जर का 4 टपऱ्या निघाल्या तर माझं पण धड चालत नाही, त्याचे पण धड चालत नाही. रिसेंटली तू एक व्हिडिओ केलास म्हणजे बुधवार पेठेत जाऊन, फारच अंडरलाईन्ड असा हा विषय असतो आपल्या समाजातला, वेश्या व्यवसाय, पण अतिशय बोल्ड विषय होता आणि तू तो निवडलास आणि तिथे जाऊन छान त्यांच्याशी गप्पा मारल्या. मला फार आवडलं की बुधवार पेठेत जाऊन इंटरव्ह्यू घ्यायचा आहे हे आमचं किमान 4-5 वर्ष आधी ठरलेलं. तो योग जुळून आला नंतर योगायोगाने, आणि नंतर त्याच्यानंतर तो इंटरव्ह्यू घेण्यात आला. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॅलो फ्रेंड्स, मी सुप्रिया कुऱ्हाडे. सोशल स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. ज्याच्या डोक्यात क्रिएटिव्हिटीचे अतिशय किडे वळवळत असतात असा मराठी किडाचा स्टार म्हणजे सूरज खटावकर आज सोशल स्टारवर आलेला आहे. आपण त्याचं स्वागत करूया. सूरज, तुझं कार्यक्रमात नमस्कार. नमस्कार, धन्यवाद तुम्ही मला इकडे बोलवलं. येस, आम्हाला खूप आनंद झालेला आहे, कारण नेहमीच आम्ही तुझे सगळे इंटरव्ह्यूज पाहत असतो आणि ज्या पद्धतीने तू ते इंटरव्ह्यूज करतोस, तर आज मी तुझा इंटरव्ह्यू करणार आहे, कारण तुला ती सवय इंटरव्ह्यू करायची. आज तुझा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. येस. कशी कन्सेप्ट, म्हणजे बेसिकली ही मराठी किडा वेगळी कन्सेप्ट आहे, कारण खूप सेन्सिटिव्ह विषय हाताळले जातात या सगळ्यामध्ये. कशी सुरू झाली किंवा तो किडा कसा वळवळला डोक्यामध्ये? खरं तर हे क्रेडिट माझ्या मित्राला जातं, प्रशांत, जो आत्ता माझ्या कंपनीचा, आम्ही दोघं पार्टनर आहोत, आणि तो माझा मित्र आहे. त्यामुळे त्यांनी एकदा असंच बघायचा मला किडे करताना, कोणाशीही गप्पा मारताना, म्हणजे कुणाशीही गप्पा मारायचो, म्हणजे मूर्खातल्या मूर्ख माणसाशी, शहाणातल्या शहाणा माणसाशी. आणि मग त्याला ते लक्षात आलं, तेव्हा मला म्हटलं की माझ्याकडे काही कॉन्सेप्ट्स आहेत आणि मला यूट्यूब चॅनल काढायचं. मला नव्हतं माहिती की यूट्यूब चॅनल वगैरे असतं, कारण की आपण ते सास भी कभी बहू थी, आभाळ माया वगैरे बघणार आहे. मला वाटलं टी व्हीवर काहीतरी करायचं. म्हटलं नाही, यूट्यूबवर पण असे चॅनल्स असतात. ही 2016ची गोष्ट, जूनच्या थोडंसं आधी. आणि मग आम्ही एक व्हिडिओ शूट केला आणि आम्हाला डोक्यात होतं खूप गोष्टी करूया एका चॅनलमध्ये. पण मग नंतर आम्ही लोकांचे इंटरव्ह्यू घेतले आणि त्यांना विचारलं, सर्वे म्हणतो ना आपण, तो केला. आणि मग लोकांना विचारलं की तुम्हाला काय बघायला आवडेल, तर मग त्यांच्याकडनं वेगळी उत्तरं आली. तो इंटरव्ह्यूच खूप चांगला झाला. मग तो म्हणला की आपण पहिला इंटरव्ह्यू करू आणि मग त्याच्यानंतर बघू पुढे कसं काय जायचं ते. सो तिथनं तो प्रवास सुरू झाला. आणि मग पुढे काय, आता तर म्हणजे 7-8 7.5 वर्ष वगैरे झालेत. आणि कमाल आहे हा प्रवास, जे इंटरव्ह्यूज आम्ही पाहतोय. आणि वैचारिक किडा म्हणून पण एक वेगळं प्लॅटफॉर्म तू तयार केलंयस आणि एक मराठी किडा, तर हे दोन्ही का वेगळे आहेत प्लॅटफॉर्म्स? लॉकडाऊनमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की लोकांना फक्त एंटरटेनमेंट नको आहे, तर त्याच्यामध्ये काहीतरी सोशल संदेश असणारं जर का दिलं तर त्याचा काहीतरी उपयोग होतो. म्हणजे त्याला ज्या किडा डोक्यात एक कुठला तरी जातो. सो आम्ही विचार केला की सगळंच मजेशीर नाही असू शकत. काही गोष्टी अशा असू शकतात जे इंटलेक्च्युअल असू शकतात, काही गोष्टी थोड्या वैचारिक असू शकतात. तर मग लॉकडाऊन नंतर आम्ही वैचारिक किडा ह्या गोष्टीची सुरुवात केली. बेसिकली त्यात थॉट हाच होता की जसं आम्ही मराठी किड्यावर अनेक लोकांना, मराठी लोकांपर्यंतच पोहोचवतो, तसं मराठी लोकांमधले काही हिरे आहेत ज्यांना फक्त प्लॅटफॉर्म नाहीये म्हणून ते येत नाहीत पुढे. आणि असं दिसतं बऱ्याचदा की आपण म्हणतो ना की मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो, ते कोणी म्हणू नये. कारण की आम्हाला प्रत्येक मराठी माणसाला, मग तो भलेही रस्त्यावर कदाचित चणे फुटाणे विकतोय, तर त्याला सुद्धा आपल्या देशाबद्दल काहीतरी वाटतं, त्याच्याकडे सुद्धा काहीतरी नॉलेज आहे, त्या सगळ्यांपर्यंत पोहोचावं असं वाटत होतं. आणि म्हणून मग त्या चॅनलची सुरुवात. आणि यालाच अनुषंगून म्हणजे रिसेंटली तू एक व्हिडिओ केलास म्हणजे बुधवार पेठेत जाऊन, फारच अंडरलाईन्ड असा हा विषय असतो आपल्या समाजातला, वेश्या व्यवसाय, पण अतिशय बोल्ड विषय होता आणि तू तो निवडलास आणि तिथे जाऊन छान त्यांच्याशी गप्पा मारल्या. मला फार आवडलं की ती कन्सेप्ट. आणि नुकतंच नवरात्र झाली, आपण म्हणतो की महिलांचा सण असतो किंवा आपण तो स्त्रियांचा सण किंवा तिला आपण पूजतो त्या देवीला, पण माझ्या मते आपल्याकडे फारसं तितका रिस्पेक्ट केला जात नाही महिलांचा. पण तू गेलास, त्यांच्याशी इतक्या मनसोक्त गप्पा मारल्यास आणि अशा समाजातल्या स्त्रियांशी तू गप्पा मारल्यास की ज्या समाजामुळेच खरं तर तयार झाल्यात, जो एक तो ग्रुप आहे किंवा आपण म्हणूयात एक तो समाज आहे, आणि समाजानेच त्यांना वाळीत टाकलंय किंवा तिथे जाणं आपण म्हणतो ना की कुठेतरी टॅबू मानलं जातं. अशा ठिकाणी तू गेलास आणि त्यांना इंटरव्ह्यू केला. कसा होता तो सगळा अनुभव? खूपच भारी. खरं म्हणजे हे कोणाला फार माहीत नसेल की जे तुम्ही माझे इंटरव्ह्यू बघताय त्याची तयारी माझी 3-3 वर्षांपासून सुरू असते. आणि आमचं त्याच्यावर डिस्कशन चालू असतं, तो कसा घेता येईल याच्यावर डिस्कशन सुरू असतं, कुठल्या गोष्टी ज्याच्यावर लोक ऑफेंड होऊ शकतात ते कसे टाळायचे याच्यावर डिस्कशन सुरू असतं. कारण हा कंटेंट कसा आहे, तो काही स्क्रिप्टेड कंटेंट नाही आहे, त्यामुळे त्याचा विचार करताना लोक काय बोलतील आणि आपल्याला तो कसा वापरता येईल व्हिडिओ याचा विचार करायला लागतो. अर्थात
बुधवार पेठेत जाऊन इंटरव्ह्यू घ्यायचा आहे हे आमचं किमान 4-5 वर्ष आधी ठरलेलं. तो योग जुळून आला नंतर योगायोगाने, आणि नंतर त्याच्यानंतर तो इंटरव्ह्यू घेण्यात आला. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कायमच आपण असं म्हणतो ना की प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे, आणि आपण कधीच त्या स्त्रियांकडे असं एक माणूस म्हणून बघत नाही ना. म्हणजे एकतर अरे हे गलिच्छ प्रकारे म्हणून कोणतरी बघतं, किंवा काही लोक असं म्हणतात की हे येत म्हणून काय बलात्कार वगैरे होत नाही अशा पद्धतीने. पण त्या बायकांचं काय म्हणणं आहे या सगळ्या, आणि त्यांची काय गोष्ट आहे मुळात, त्यांची काय गोष्ट आहे, त्या कुठनं आलेल्या असतात, त्यांना प्रेम होतं का, याची माझ्या मनात खूप क्युरियोसिटी होती. तर म्हणून मग त्यांची जी संघटना आहे त्यांच्याशी बोलणं झालं, मी मीटिंग केली रीतसर, त्यांना प्रश्न पाठवले, त्याच्यानंतर मग ते इंटरव्ह्यू घेतलेत. अर्थात तो जो अनुभव होता तो मला, मग मी कसं सांगू अगं ते, म्हणजे ते ना शब्दात नाही सांगू शकत. कारण मी जेव्हा त्या दिवशी घरी गेलो ना, मला माहीत नाही मला काय झालेलं, माझे प्रॉब्लेम्सच छोटे झालेले सगळे. मला असं वाटत असतं की अरे यार मी खूप प्रॉब्लेम्समधनं जातो, प्रत्येक माणसाला वाटत असतं. पण त्याच्यानंतर मला असं वाटलं की माझं स्टँडच होत नाहीत कुठे प्रॉब्लेम यांचा सगळ्यांचा, कुठेच नाही. एक्झॅक्टली. आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या त्यांच्या खूप पर्सनल गोष्टी असतात आणि त्या बाहेर नाही सांगू शकत आपण. काही तर म्हणजे क्रिमिनल गोष्टी असतात काही त्यांच्याबरोबर घडलेल्या, आणि ज्या मी खूप कॅमेराच्या मागे जेव्हा आमचं शूट चालू नव्हतं त्यांनी माझ्याशी गप्पा मारताना सांगितलं, आणि तेव्हा मात्र मला असं झालं की अरे हे भयंकर प्रकरण आहे, आणि हे खूप त्रास देणारं असतं आपल्याला सुद्धा. म्हणजे तो विचारच करून फार त्रास होणारही असते. खरं तर त्रास होणारं असतं, म्हणजे मी पण त्या त्रासाच्या पण पलीकडे जातो का, आपण एका वेगळ्याच विश्वात जातो. म्हणजे आपल्याला हे जग खूपच मोठं दिसायला लागतं त्यांच्या अनुभवानंतर. म्हणजे त्यांच्याबरोबर पण प्रेम करणारी लोक असतात, ती प्रेम करणारी लोक त्यांनाही फसवतात, त्यांच्याकडनंच पैसा लुबाडतात. मला कमाल वाटली की मला असं वाटत होतं की यांना घरदारं नाही आहेत, पण काही काही त्या महिला, त्या लोकांमधल्या महिला या त्यांच्या फॅमिलीला पैसे पाठवतात या व्यवसायातनं. आणि काय बोलू यार मी याच्यावर, माझ्याकडे नाही येत उत्तर. म्हणजे तो इंटरव्ह्यू घेऊन पण मी अजून सुद्धा स्पीचलेस आहे की मला नाही माहिती, म्हणजे मला काहीच आयुष्य समजलेलं नाही असं वाटतं. फार छानच होता, प्रश्नच नाही तो इंटरव्ह्यू. जेव्हा तू तो इंटरव्ह्यू करत होतास, किंवा जेव्हा तुम्ही ठरवलं की आता वेश्या व्यवसायाचा हा इंटरव्ह्यू करायचा किंवा बुधवार पेठेत जायचा, अशी कुठे भीती वाटली नाही का की आपण हे सोशल प्लॅटफॉर्मवर टाकणार आहोत तर हे कितपत एक्सेप्ट केलं जाईल, किंवा आपले जे ऑडियन्स आहेत, स्पेशली आता तुझे जे पुणेकर असतील किंवा जो मराठी ऑडियन्स आहे, तर हे कशा पद्धतीने एक्सेप्ट करतील का नाही करणार, असं कुठे वाटलं? 100% भीती वाटते. म्हणजे काय होतं की लोक तो इंटरव्ह्यू बघतात आणि लोक रिॲक्ट करतात. बरं, लोक एक पद्धत असते रिॲक्ट होण्याची, तसं लोक रिॲक्ट करत नाहीत. आपल्याकडे माझं म्हणणं आहे की 20 मार्काचं मूल्य शिक्षण असायचं आम्हाला पूर्वी, आता माहीत नाही किती मार्काचं असतं. ते जरा शाळांमधनंच शिकवलं पाहिजे, म्हणजे जरा कमेंट्स व्यवस्थित येतील लोकांच्या. पण तू म्हणतेस तसं बरोबर आहे, कारण मी फक्त वैश्य नाही तर वृद्धाश्रम, त्याच्यानंतर तू बघशील तर मी ट्रान्सजेंडर आणि तृतीयपंथी यांचा पण जेव्हा विषय हाताळला तेव्हाही मला तोच प्रश्न पडलेला की ह्याला लोक कसं घेतील. लकीली लोकांनी चांगलं घेतलं, चांगल्या पद्धतीने घेतलं. हे त्यांच्या बाजूने की लोकांच्या बाजूने या भीती नक्की वाटते. मी आत्ता पण इथे बसलोय तर मला माहिती आहे मी किती गोष्टींशी डील करतोय. वाईस वर्सा मी ज्या महिलांचा इंटरव्ह्यू घेतलेला असतो, मला त्यांच्या पर्सनल लाईफला कुठं धक्का लावायचा नसतो, कारण शेवटी त्यांच्यामुळे जे काय शक्य झालंय कंटेंट देणं ते त्यांच्यामुळे झालंय. आणि जर का त्यांना धक्का लागला तर असं पण वाटतं की अरे हा व्हिडिओ खूप चालतोय, कारण की हा आता वैश्यांचा व्हिडिओ अनएक्सपेक्टेडली, मला माहित नाही याच्या आधी दुसऱ्या कोणाचा गेलाय का, पण 2 दिवसात 10 लाख लोकांनी यूट्यूबवर बघितलं आणि साधारण 30 लाख लोकांनी 2 दिवसात फेसबुक, म्हणजे 2 दिवसात 40 लाख लोकांनी बघितला जाणार कदाचित एकमेव व्हिडिओ असेल. तेव्हा असाही प्रश्न पडतो, खूप गोष्ट चालते तर त्यांच्या पर्सनल याला धक्का नाही लागणार. मग एक खूप महत्त्वाचं हे सामाजिक काम आहे, तर मग आपल्याला व्हिडिओ डाऊन करायला लागेल का, याची सातत्याने भीती असते, कारण हे स्क्रिप्टेड नाही आहे. आणि इथे सगळी लोक खरोखर आलेली असतात, त्यांच्याशी मी खरोखर बोललेलो असतो. हां, हे खरं आहे की कॅमेराच्या समोर ते येण्याआधी मी त्यांच्याशी बरंच डिस्कशन केलं, आणि ते गरजेचं असतं माझ्या मते, कारण त्यांना कम्फर्ट करणं जास्त गरजेचं असतं. असं समजतो की 2 वर्षांची मैत्री मला काही मिनिटांमध्ये मिळवायची असते त्यांची, की त्यांना हे फील करून द्यायचं असतं की माझ्याशी बोलताना तुम्ही निवांत राहू शकता असं काही. पण ते तू म्हणतेस ते बरोबर आहे की असं होतंच. मला पूर्वी पण व्हायचं की खूप महत्त्वाचे विषय आम्ही सोशल विषय हाताळलेले असायचे, आणि त्यांच्या जे व्हिडिओमध्ये असायचे मग त्यांचे कॉल यायचे. मग आम्ही कन्सेंट जरी साईन केला असला तरी पण तो प्रश्न येतो, आणि मग ते दोन्ही गोष्टी सांभाळायला लागतात.
ते तर होतच. ते काय आता. आणि याच्या आधी म्हणजे सोशल मीडिया यायच्या आधी जसं तू म्हणालास की 2016 मध्ये साधारण जूनच्या अलीकडे तुम्ही हे सगळं सुरू केलं यूट्यूब वगैरे, जेव्हा की तुला माहिती नव्हतं की यूट्यूब चॅनल असतं, असे काही व्हिडिओज किंवा असं काही कंटेंट आपण पोस्ट करू शकतो. तर एक आधी साधारण लोकांचा जो पर्स्पेक्टिव्ह असायचा तो थोडा वेगळा होता आणि आता कुठेतरी सोशल मीडियामुळे तो जास्त ब्रॉड झाला असं वाटतं का? कारण जसं तू म्हणतोय की हे सगळे विषय फार बऱ्यापैकी पॉझिटिव्हली लोक हाताळतात किंवा ते एक्सेप्टन्स त्यांच्याकडे झालेला आहे, त्यांच्याकडून तो एक्सेप्टन्स आला आहे. तर तुला काय वाटतं ॲज अ कंटेंट क्रिएटर? एखादी एनर्जी असते त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस असे दोन्ही असतात. तर याच्यामध्ये पण असंच आहे की सोशल मीडियामुळे लोक जरा थोडं ब्रॉडली विचार करायला लागली आहेत, पण सोशल मीडियामुळेच लोक खूप कन्फ्यूज पण व्हायला लागलेत. राईट. की हे बरोबर का ते बरोबर, जे माझं होत असेल तुझं होतं किंवा अजून कोणाचंही होत असेल ते. तर तू म्हणतेस ते बरोबर आहे की लोक ब्रॉडली विचार करायला लागली आहेत. अजून एक गोष्ट मला याच्यामध्ये दिसली की आपण अतिरेकी हा जो शब्द वापरतो ना, अतिरेकी म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट, तर लोक एक्स्ट्रीमिस्ट पण व्हायला लागलेत. मग तटस्थ आजकाल तुला कोणी दिसतच नाही. तू जर का एखाद्या विषयावर बोलतेस आणि दुसऱ्याला ते पटलं नाही तर त्याचं ठरलेलं की फक्त ऑफेंड करायचं, म्हणजे त्याच्यावर संवाद नाही साधायचा की काय योग्य आहे, काय असायला पाहिजे, बेटर ऑप्शन काय असायला पाहिजे, त्याच्यावर डिस्कशन होत नाही. आता हे पण सोशल मीडियामुळेच होतंय की मी या बाजूचा आहे, मी त्या बाजूचा आहे, मी पांढरा आहे, मी पिवळा आहे, मी हिरवा आहे, मी भगवा आहे, व्हॉट्सएव्हर. हे सगळं असंच व्हायला लागलं आणि मग एका लेवलला जाऊन ना असं वाटतं ना की आपण ना माणसातला माणूस पण दाखवूयात. म्हणून मग ते बाकी तुम्ही सोडून सुद्धा या जगात एक वेगळं जग आहे वेगवेगळ्या लोकांचं आणि त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणून ते माणसं पोचवणं. राईट. आणि लोक स्वतःचेच प्रॉब्लेम्स खूप मोठे करतात. जसं तू मगाशी म्हणालास की जेव्हा मी बुधवार पेठेत गेलो आणि त्या बायकांशी जेव्हा संवाद साधला किंवा जेव्हा तू वृद्धाश्रमात गेलास, ट्रान्सजेंडर्स जे होते त्यांच्याशी जेव्हा संवाद साधला, तेव्हा तुझे प्रॉब्लेम्स हे कुठेच एक्झिस्टच करत नव्हते आणि जे त्यांचे प्रॉब्लेम्स होते ते आपल्याला कळले की साधारण एक बेसिक जीवन जगण्यासाठी सुद्धा तो काय संघर्ष त्यांचा चालू आहे. जसं तू म्हणालास की संवाद कुठेतरी हरवत चाललाय, लोक एकाच बाजूने विचार करतायत आणि तीच बाजू लावून धरतायत, तीच बाजू मोठी करतायत. तर मला असं वाटतं की तुझ्या या सगळ्या व्हिडिओजच्या मार्फत किंवा तू जे इंटरव्ह्यूज घेतोय त्याच्यातून मला एक असं जाणवलं की संवाद हा जो हरवत चाललाय तो कुठेतरी तू पुन्हा एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न तो तुझा आहे आणि तो फार आतून आलेला आर्त प्रयत्न आहे. काय वाटतंय तुला की हे माझं म्हणणं बरोबर आहे का? 100%. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसेल की मी जे जसा मराठी कीड्यावर दिसतो तसा मुळात नाही. मी घरी गेलो की माझ्या रूममध्ये असतो, मी पुस्तकांमध्ये असतो, मी इतका शांत माणूस आहे. तू म्हणतेस ते बरोबर आहे की लोकांशी संवाद जे आपला विषय चाललाय तो होत नाहीये. मग आपण म्हणतो ना की व्हॉट्सॲपवर आईला काहीतरी काम सांगणं आणि समोर काम सांगणं ना, किंवा व्हॉट्सॲपवर आईला काहीतरी विचारणं आणि समोर विचारणं, याच्यात फरक असतो. सो तोच फरक आहे आणि म्हणून मला माणसंच दाखवायची आहेत माणसांना. आणि अल्टिमेटली ह्याच सगळ्या गोष्टींमुळे तर वैचारिक किडा सुरू झाला की आपल्यातली लोक पोचावीत म्हणून. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला जेव्हा मी लोकांना भेटत असतो ना, मला असं लक्षात येतं की किती वर्सटाईल लोक आहेत. मुद्दा हा नाहीये तेव्हा की याचे विचार चुकीचे आहेत का बरोबर आहेत, त्याचे विचार त्याच्या लेवलला बरोबर आहेत, तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे तेवढं घ्या ना. मग आपल्याकडे हे किती बेसलेस आहे ना की तुमचा हा नेता आहे तर आमचा नेता भारी आहे तर तुमचा नेता फालतू आहे असं नाही म्हणू शकत आपण. ते नेते कुठल्या लेवलला गेलेत त्या लेवलला आपण नाही होत ना, आणि तो त्यांचा संघर्ष आहे जे कोणी त्या लेवलला गेलेत. खरं बरोबर. सो आणि हे सगळं बघितल्यावर म्हणजे आता त्या एका आजींशीच मी बोलत होतो, 65-67 वर्षाची आजी असतील. मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही वैश्य व्यवसाय करताय तर तुमच्याकडे कोण मुलं येतात किंवा येतात का तुमच्याकडे लोक? तर ते म्हणले येतात ना. तर कोण येतं असं विचारल्यावरती म्हणली तुझी एवढी पोरं येतात. मला असं बघून झालं की माझ्या मनात मी ठरवून पण ह्या आजींबद्दल विचार नाही करू शकत, पण ती वृत्ती कुठेतरी आहे ना मुलांमध्ये. सो ते तोच एक व्हिडिओ पण अख्खा पाहिला आणि ते रील पण मी पाहिलं होतं की त्या आजी म्हणाल्या की तरुण मुलींकडे म्हातारे माणसं जात आहेत आणि आमच्यासारख्या म्हाताऱ्या बायकांकडे तरुण मुलं येत आहेत. वृत्ती कुठेतरी हल्ली आहे किंवा काहीतरी बिनसलेलं आहे मला असं वाटतं आत्ता काहीतरी लोकांचं एवढ्यात. आणि म्हणजे हा विषय फार वेगळा आहे. आपण पुन्हा एकदा आपल्या इंटरव्ह्यूकडे येऊयात. हे सगळे जे विषय आहेत, मिलेनियल्सचे विषय असतील, शेअर मार्केट असेल, हे सगळं ऑल इन वन पॅकेज तू लोकांना देतोयस मराठी किड्याच्या मार्फत, वैचारिक किड्याच्या मार्फत. हे सगळं कसं जमतंय? कारण हे पण आहे, ते पण आहे, ते पण आहे, असं सगळं. खरं सांगू तर त्या परमेश्वरालाच माहिती कसं जमतंय.
म्हणणं आहे की तुमच्या आयुष्यात ॲक्सिडेंट्स घडत असतात आणि माझ्या आयुष्यात कधीतरी माझा मित्राने ॲक्सिडेंट आणला म्हणून हे सगळं घडतं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय की हे घडण्यासाठी ना मी एकटा कारणीभूत नसतो, माझी एक टीम कारणीभूत असते. माझ्या आत्तापर्यंत आयुष्यात आलेला प्रत्येक माणूस तो कारणीभूत असतो की माझे विचार कसे डेव्हलप झाले, त्याच्यामुळे हे सगळं घडतंय. आणि अर्थात त्या सगळ्या विषयात हात घालताना एक सतत भीती वाटते, कारण की जेव्हापासून वैचारिक किडा सुरू झाला, तू वैचारिक किडा जर का टाकशील तर वैचारिक किड्याच्या क्लिप्स वापरून लोकांनी 1 मिलियन वगैरे असे इन्स्टावर फॉलोअर्स मिळवलेत किंवा तोच पॅटर्न राबवून स्वतःचे नवीन चॅनल्स काढलेत. आणि लोकांना हे कळलं आहे की बाबा पॉडकास्ट वगैरे घेणं जास्त सोपं आहे, मग ते करायला सुरुवात केली. सो अर्थात जे मी सुरू केलं म्हणजे काय होतं की मी असं समज मी चहाची टपरी टाकली, खूप चालते, प्रचंड चालते, सुरुवातीच्या काळात खूप चालते, पण त्याच्या बाजूला जर का 4 टपऱ्या निघाल्या तर माझं पण धड चालत नाही, त्याचं पण धड चालत नाही. हे सगळ्यांच्या बाबतीत होतं. आणि मग तेव्हा आपल्या चहामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज असते. आणि हे चाललंय कसं असं तू विचारशील ना, तर मराठी किडात सुरुवातीला मी मुलामुलींचे विषय घेत होतो की मुलींना लग्नासाठी कशी मुलं हवी आहेत. मग त्याच्यात आम्ही शेवटचा मुद्दा हा मांडलेला की कुठल्याच मुलींनी शेतकरी किंवा सैनिक नवरा हवा असं सांगितलं नाही. असे सोशल कॉजेस घ्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर जेव्हा लक्षात आलं की मुलींचं खूप झालं, तोचपणा येतोय, मग महाराष्ट्र दौरा सुरू केला की मग नागपूरमध्ये जा, कोकणात जा, कोल्हापूरमध्ये जा. मग ते पायथनवाला आमचा एक रीलच काय व्हायरल झालं. त्याच्यानंतर आम्ही निवांत गप्पा सुरू केल्या. परत आम्ही एका सोशल मुद्द्यांवर आलो महत्त्वाच्या की जिथे कोणी हातच नाही घालणार, कारण त्यात कदाचित त्यांना कमर्शियल पोटेन्शियल दिसत नसेल. तुम्ही न्यूज चॅनलवाले का जात नाही मला माहीत नाही, पण अशा पद्धतीचे काही डिजिटल कंटेंट क्रिएटर्स पण आहेत ज्यांचं कंटेंट फक्त आणि फक्त शिव्यांनी भरलेलं आहे. तर एक लहान मुलगा 4थीतला, मी माझ्या मित्राला काल आम्ही 1.5-2 तास याच्यावर डिस्कशन करत होतो. एक लहान मुलगा त्या रॅपरची गाणी म्हणत होता आणि तो घाणघाण शिव्या देत होता. मला असं झालं याच्या आईबद्दल पण संवेदना नाही आहेत का? म्हणजे आता देतात, आपल्या कोकणात देतात, तिथे शिव्या देतात, ठीक आहे, मी समजू शकतो, पण त्या मुलाच्या तोंडून त्या शिव्या ऐकताना हार्डली 3री-4थीतलं पोरगा असेल अगं ते, किंवा 2रीतलं पण असू शकेल कदाचित. यांना जेव्हा मी शिव्या देताना बघतो ना, मला असं वाटतं की हे आत्ता याला खूप भारी वाटेल, त्याला फॉलोअर्स पण मिळतील, पण नंतर याच्या आयुष्याचं काय होणार आहे आणि तो काय शिकणार आहे मुळात त्याच्यातून. म्हणजे बघ ना, आपण कुठे होतो की आईला काय म्हणू, गुरु मानणारे, देव मानणारे आपण आया बहिणींवरनं शिव्या द्यायला लागतो. आणि मग ते असंच वाटतं ना की तुझी माझी भांडणं झाली आहेत, त्याच्यामध्ये आईचा काय दोष आहे आपल्या. शिव्या देणं हे चुकीचं, मी म्हणतो की शिव्या देणं हे माध्यम असू शकतं राग व्यक्त करण्याचं, पण ते कुठेतरी सबकॉन्शियस मध्ये आहे ना. मग एखादी आई जेव्हा काय म्हणू शिव्यांमधनं निर्वस्त्र होते ना, तेव्हा एखादी स्त्री पण निर्वस्त्र होते. आणि मग उद्या असं होईल ना की ते रेप केसेस वगैरे हे खूप कॅज्युअल होतील, म्हणजे त्या मुलींनाही काय वाटणार नाही आणि करणाऱ्यांनी काही वाटणार नाही. सो हे सोशल मीडियाचं आता आहे ना, जे फॉलोअर्स ज्याला आपण म्हणतोय, ते सगळेच विषय एकदम कॅज्युअल करून टाकतात. काही मोठा विषय नाही, कॅज्युअल लेट बी. आणि तशा पद्धतीची मानसिकताच आता कुठेतरी ती तयार होते. तुझे विचार फार वेगळे आहेत, म्हणजे ऑफकोर्स ते तुझ्या सगळ्या क्रिएशनमधून किंवा जो डिजिटल कंटेंट तू पोस्ट करतोय सतत जो सेन्सिटिव्ह आहे भयंकर, त्याच्यातून ते जाणवतच आहे आणि तसेच तुझे विचार आहेत. या सगळ्याबद्दल आईबाबांचं काय म्हणणं आहे, कारण प्रोफेशनल डिजिटल कंटेंट क्रिएटर म्हणून आता तू हे करतोयस, तर त्यांचं काय म्हणणं होतं. ते बाबडे आहेत, म्हणजे मला खरं सांगू का, त्यांना भारीच वाटतं, कारण नातेवाईकांमध्ये कौतुक होतं वगैरे वगैरे. आणि माझ्या आईला तर कायमच भारी वाटतं. आता मी पूर्वीसारखं फक्त घरी वेळ देत नाही, तर त्याचं मलाही वाईट वाटतं आणि तिलाही वाटतच असेल की घरी. परवा ती मला त्याच्यावरच खूप बोलली की तू कधी बाहेर जातोस, कधी येतोस. आता ते कामच असं आहे, त्याला मी काय नाही करू शकत. वडिलांना पण भारी वाटतं. आमची वडापावची गाडी आहे आज पण, आणि वडापावच्या गाडीवर जेव्हा कोण पण येतं विचारतं की तुम्ही कुठे राहता, मग घरी येतात लोक. सो त्यांना भारी वाटतं खूप, म्हणजे त्या अभिमानाने सांगतात की माझा मुलगा मराठी क्रीडा चॅनल आहे, वैचारिक क्रीडा चॅनल आहे. मलाही बरं वाटतं की मी कुठलं चुकीचं काम करत नाही आणि त्याच्यामुळे माझी ओळख झालेली नाहीये. कारण की मला माहिती आहे, मग मी अजून तुला दाखवू शकतो की फालतूगिरी करून जास्त फॉलोअर्स मिळवणारे वगैरे मला खूप जण माहिती आहेत. पण काय माहिती अगं, ते होत नाही आतून. मग कधी कधी असं वाटतं यार पुढची पिढी जशी आहे तर आपण पण फालतूगिरी करावी का. पण ते एक थ्रेड ठेवतो, म्हणून मी अजून पण माझ्या कुठल्याच व्हिडिओमध्ये बघशील तर शिव्यांवर व्हिडिओ किंवा याच्यावर मी नाहीच करू शकत तो व्हिडिओ. सो ते आहे की त्यांना त्याचा नक्कीच अभिमान आहे, आमच्या सगळ्याच नातेवाईकांना अभिमान आहे. एक ते आहे की थोडा वेळ देणं होत नाही, पण मी खरं सांगायचं तर अजून तेवढं मोठं नाही. माझं इन्स्पिरेशन अजून मोठमोठी लोक आहेत. जर का
शरद पवारांसारखा एक व्यक्ती मला दिसतो 80+ जो अजून पण काम करतो, अमिताभ बच्चन सारखा माणूस जो आहे 80+ जो अजूनही काम करतो आणि एनर्जीने काम करतात. मी आत्ता इथे इंटरव्ह्यू मी तुम्हाला सगळ्यांनाच सांगतो म्हणजे थँक्यू, पण मी येतानाच असा विचार करत होतो की नको जायला, आता जाऊ घरी, मला खूप कंटाळा आला. पण मी परत हा विचार करायला लागलो की नाही, मला कुठेतरी स्वतःमध्ये एनर्जी आणावी लागेल. जसं आपण म्हणतोय की इन्फ्लुएन्सर्स हे इन्फ्लुएन्स करतायत आणि आत्ताची जी पिढी आहे ती प्रचंड इन्फ्लुएन्स होते हे सगळं पाहून पाहून. तर तू सगळ्या तरुणाईला ॲज अ मराठी किडा, ऑन बिहाफ ऑफ मराठी किडा आणि सूरज म्हणून काय सांगशील? कारण तुझे विचार माझ्या मते त्यांच्यापर्यंत पोहोचवलेच पाहिजेत आपण. माझं म्हणणं आहे की विचार इन्फ्लुएन्स करू शकतात, पण व्यक्तींचा इन्फ्लुएन्स घेऊ नका. का? कारण की जर का एखाद्या व्यक्तीचे 2 विचार चांगले असतील आणि 4 विचार वाईट असतील ना, तर ते 4 विचार फक्त तो व्यक्ती आवडतो म्हणून आपल्यामध्ये येतात, ज्याची काही गरज नाही. तुमच्या आयुष्यात काय हवं हा कुठलाच इन्फ्लुएन्सर सांगू शकत नाही, कुठलाच नेता सांगू शकत नाही आणि मी पण सांगू शकत नाही. सो मला असंच वाटतं की जेव्हा कधी तुम्ही इन्फ्लुएन्सर असं जेव्हा एखाद्याला म्हणता तेव्हा तुम्ही मूर्ख आहात, कारण की तुम्ही स्वतःसारखे घडत नाही, तर तुम्ही स्वतः दुसऱ्यासारखे घडताय. सो मग काही फरक नाही कॉपी पेस्टमध्ये आणि त्या झेरॉक्स कॉपीमध्ये. सो हे करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. दादा तुम्हीच वगैरे हे तुमचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी केलेले खेळ आहेत. ज्यांना ते जमतात, ज्यांना तुमचं माइंड मॉनिप्युलेट करायला जमतं, त्यांना त्याचा फायदा होतो आणि तुम्हाला फक्त आणि फक्त तोटा होतो. एकतर तुम्ही सतरंजा उचलताना दिसाल, तुम्ही त्याच्या मागे गाड्या पळवताना दिसाल आणि तुम्ही फक्त हवा करताना दिसाल. ज्या हवेचा फुगा जेव्हा फुटतो तेव्हा तुम्हाला रिॲलिटी कळते, पण तोपर्यंत तुमच्या हातनं वेळ निघून गेलेली असते. नक्कीच. खरं तर आज मी खूप विचार करून आले होते की अशा पद्धतीने तुला प्रश्न विचारेन आणि ते अशा पद्धतीने जाईन, पण ते तसं न होता फार छान कॅज्युअल आपला छान इंटरव्ह्यू झाला. थँक्यू, तू इथे आलास आणि आम्हाला वेळ दिलास, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यास. आणि आज सूरजबरोबर फारच वैचारिक लेवलचा हा इंटरव्ह्यू झालेला आहे सोशल स्टारचा. नेहमीपेक्षा थोडासा वेगळा झाला आहे, मात्र खूपच छान गप्पा झाल्या. मात्र आज सोशल स्टारमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत. नमस्कार.